अक्कलकोटच्या या मंदिरात स्वामींच्या पायाचे ठसे जागोजागी उमटले आहेत. हे तुम्हाला माहितीये का? त्याआधी अक्कलकोट सिरीजचे पहिले 2 एपिसोड बघून घ्या. नाव वेलकम टू 3rd एपिसोड. अन्नछत्रामध्ये पोटभर महाप्रसाद घेऊन थोडासा आराम करा आणि अन्नछत्राच्या मागेच असलेले तुळजाभवानी मंदिर नक्की बघा. जिथली तुळजाभवानीची मूर्ती हुबेहूब तुळजापूरच्या मुख्य मंदिरासारखी आहे. जर तुम्हाला तुळजापूरला जायला जमत नसेल तर इथेच दर्शन करून घ्या. सोबतच याच मंदिराच्या बाजूला नव्याने तयार केलेले सुंदर स्वामी समर्थ वाटिका पण बघा. आता मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या बाळप्पा महाराजांच्या मठात म्हणजेच गुरु मंदिरला जायला विसरू नका, जिथे जागोजागी स्वामींच्या पायाचे ठसे उमटले आहेत. हे जे तुम्हाला पांढरे चौकोन दिसत आहेत त्यामध्ये स्वामींच्या पायाचे ठसे आहेत. तसेच या मंदिरात स्वामींनी स्वतः वापरलेल्या चिन्मय पादुका पण आहेत. 1901 मध्ये बाळप्पा महाराजांनी बांधलेले हे मठ पूर्णपणे सागवानी असून इकडे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. या मंदिरात दुपारी आणि संध्याकाळी असे 2 टाइम महाप्रसाद पण असतो. या मंदिराच्या बाजूला एक शिवकालीन राम मंदिर पण आहे, ते पण नक्की बघा. हे गुरु मंदिर खूप सुंदर आणि प्रसन्न आहे, पण बऱ्याच लोकांनाही माहीतच नाही. कधी अक्कलकोटला गेलात तर इकडे नक्की जा. पुढच्या आणि शेवटच्या एपिसोडमध्ये नवीन राजवाडा, राजेराय मठ आणि शिवपुरी बद्दल सांगेल. त्यासाठी पेजला फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.